सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। इयत्ता पहिलीपासून तिसरी सक्तीची भाषा म्हणून हिंदी नकोच या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाची धुळ्यात अंमलबजावणी करण्यासाठी मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शाळा व्यवस्थापनांना निवेदन देण्यात आले। तसेच मनसे प्रमुख राज ठाकरेंनी तुमच्यासाठी खास पत्र पाठवले। या पत्राचा विचार करून आपण आपला अभिप्राय शासनाला पाठवावा अशी विनंती देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना यावेळी केलाय। यावेळी राज्य सचिव प्राची कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस अजित राजपूत, संतोष मिस्त्री, जितेंद्र बैसाणे, दीपक बच्छाव, शामक दादाभाई हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। काल महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढला आहे शिक्षण विभागाने आणि त्यामध्ये सुरुवातीपासून पहिलीपासूनच हिंदी हा ऐच्छिक विषय करण्याचा घाट घातलेला आहे आणि कुठेतरी आपली माय मराठी राज्यभाषा जी आपली महाराष्ट्राची मराठी भाषा आहे हिला कुठेतरी डावलण्याचा हा प्रयत्न होत असून कुठेतरी मराठीची गळचेपी करण्यासाठी ही सुरुवात आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याने ह्या घटनेचा आणि ह्या जी.आरचा तीव्र शब्दात विरोध केलेला आहे। सन्माननीय राजसाहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपलं स्पष्ट मत याबाबत विशद केलेलं असून आम्हा सर्व मनसे सैनिकांना साहेबांनी आदेश दिलेले आहेत की आपण धुळ्यातील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन आपण माझं जे पत्र आहे सन्माननीय राजसाहेबांनी पत्र पाठवलेलं आहे ते पत्र त्यांनी मुख्याध्यापकांना द्यायला सांगितलेलं आहे आणि कुठेतरी मुख्याध्यापकांनी यावर विचार करून त्यांनी आपला अभिप्राय शासनाकडे मांडायचा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदीच्या ह्या ऐच्छिक विषयाला तीव्र शब्दात विरोध आहे। हिंदी आणि कुठली तिसरी भाषा हा पूर्ण भारतात कुठेच नाही आहे, इव्हन गुजरातमध्ये सुद्धा नाही आहे, फक्त महाराष्ट्रात इतका तो कुठेतरी महाराष्ट्राच्या मनसेला आणि मराठी माणसाला कुठेतरी दाबायचा प्रयत्न हा होत आहे आणि ही बाब मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी खपून घेणार नाही। जर हा अध्यादेश रद्द नाही झाला तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही रस्त्यावर उतरून याचा तीव्र निषेध करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी रूपक पिरारी, धुळे। आत्मा मालिक हॉस्पिटलतर्फे दिनांक 1 डिसेंबर 2024 पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले। या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार हे सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। शिबिर 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत चालणार असून 35,000 रुग्णांपर्यंत शिबिर पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। हॉस्पिटलमध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहे, तसेच एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, कॅथ लॅब, डायलिसिस मशीन, फुफ्फुस, मेंदू, किडनी व हृदयविकारासंबंधी सर्व सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। 100 खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। या सर्व गोष्टींचा नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन